म्हणजे सावळे शिकवायला अडवतो. आता कुठलं कौशल्य घेणार पहिला? नमस्ते विद्यार्थी. तर आज आपण वडिलांचं पत्र हा घटक पाहणार आहोत. तर मला सांगा, वडिलांचं पत्र जर आपल्याला पत्र लिहायचं असेल तर आपण पत्र लिहिल्यानंतर ते आपण टाकतो पोस्टामध्ये. पोस्टामध्ये कोणकोणत्या पोस्टाशी निगडीत कोणकोणत्या गोष्टी येत असतात? डाक येते, पत्र येते, पोस्टमन, पार्सल अशा घटक पोस्टाशी निगडीत येत असतात. त्यामध्ये तुम्हाला काही शब्द सांगते, त्या शब्दाशी निगडीत तुम्हाला जी काही माहिती आहे ती तुम्ही समोर येऊन सांगा. ऋतुजा चालू करा मॅडम, चालू व्हिडिओ. डाक, पत्र, पोस्टमन, पार्सल यांसारखे अनेक शब्द येत असतात. तर मी आता तुम्हाला एक एक शब्द येते, त्या शब्दाशी निगडीत तुम्हाला काय माहिती असेल ती तुम्ही समोर येऊन सांगा. पत्र, पत्राविषयी काय माहिती? दोन की पाच पत्र का लिहितो वगैरे असतात? मी सांगा चालू आहे. सांगा जाऊ दे. पोस्टाशी निगडीत काय माहिती? त्याला मी सांगतो. एखाद्याला आपण निरोप द्यायचा असेल तर आपण पत्राच्या माध्यमातून आपण ते निरोप देऊ शकतो. पूर्वीच्या काळात दूरध्वनी सारख्या असल्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे आपण पत्राचा वापर करतो. आणि सगळ्यांच्या लक्षात त्यासारखं आज आपण वडिलांचं पत्र दिलं आहे ते आपल्याला पाहणार आहोत. सर्वांनी इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला पत्र वाचून दाखवतो आणि त्यानंतर तुम्ही उद्या घरातून येताना पत्र लिहून आणायचं. तीर्थरूप बाबांना साष्टांग नमस्कार. बाबा, कालच मी सहलीहून परतलो. सहल खूपच आनंददायी आणि अभ्यासपूर्ण झाली. खरंच बाबा, या सहलीमुळे मला महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे कळले. महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे हेही मला समजले. बाबा, मावळत्या सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर बसलेला राजगड आम्ही बघितला. अहो, या राजगडाला गडांचा राजा आणि राजाचा गड असे म्हणतात. सहलीला जाण्यापूर्वी शाळेत शिक्षकांनी आम्हाला राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. त्यांनी सांगितले, 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकेच नव्हे तर तो अतिउंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. बरं का बाबा, रायगडाप्रमाणे राजगड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण. किती प्रचंड आणि भव्य किल्ला आहे. या राजगडाचे भौगोलिक स्थान आणखीनच आगळेवेगळे. उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळवंडी नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे सातारा रस्ता, तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटामार्ग. घाटघर